नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही इंद्राताईंची माफी मागते आणि इंद्राताईंना म्हणते की हे सगळं काही माझ्यामुळे झालं आहे. तुम्हाला जो काही त्रास झाला आहे, जे काही घरात चालू आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार मी आहे आणि म्हणूनच मी तुम्हा सर्वांची माफी मागणार आहे. मला खरंच तुमची अगदी मनापासून माफी मागायची आहे. इतका त्रास मी तुम्हाला दिला आहे आणि हा त्रास माझ्या बहिणीमुळे झाला आहे. त्यामुळे प्लीज मला माफ करा. तर इंद्राताई मुक्ताला म्हणतात, प्लीज सुनबाई तू असं बोलू नकोस. मुक्ता म्हणते की मला वाटत होतं की मी माझ्या बहिणीला ओळखते, माझ्या बहिणीला मी समजून घेऊ शकते, तिच्यासाठी मी या जगाशीही लढू शकते, परंतु नाही, माझी खरंच चूक झाली. खरं तर आज तिने मला हरवलं आहे. मी आज क्लिनिकला गेलेच नव्हते. आता हे ऐकल्यानंतर स्वाती आणि इंद्राताईंना धक्का बसतो. तर स्वाती म्हणते म्हणजे? तर मुक्ता म्हणू लागते की मी हर्षवर्धनच्या घरी गेले होते मिहिकाला भेटायला. मला वाटलं होतं की माझी मिहिका मला भेटणार. मला वाटलं होतं की माझी मिहिका कधीही चुकणार नाही. ती कदाचित हे सगळं काही जबरदस्तीने करत असेल आणि म्हणूनच खरं जाणून घेण्यासाठी मी तिथे गेले होते. परंतु तिथे गेल्यानंतर मला माझी मिहिका भेटलीच नाही. मला तर एक वेगळीच मुलगी भेटली. लहानपणापासून मी जिच्यासोबत आणि जी माझ्यासोबत लहानाची मोठी झाली, जिच्यावर माझ्या आईबाबांचे संस्कार आहेत, जी माझ्या आईबाबांच्या संस्कारात वाढली आणि ती मला नेहमी ताई म्हणायची, ती मला मिहिका भेटलीच नाही. ती खुश होती. ती वैभव, तो पैसा, मॉलमध्ये शॉपिंग, हर्षवर्धन, नव्या आयुष्यात ती खुश होती. मीच खरं तर मूर्ख होते की तिची चौकशी न करता मी मिहिरला जेलमध्ये पाठवलं. सागरच्या विरोधात जाऊन मी प्रत्येक वेळी सागरसोबत भांडत राहिले. सागर मला प्रत्येक वेळी समजावण्याचा प्रयत्न करत होते, परंतु नाही, मी सर्वांच्याच विरोधात राहिले. परंतु खरंच माझं चुकलं. या सगळ्यामध्ये त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडला नाही मम्मी, परंतु फरक पडला तो आपल्या आयुष्यात, आपल्या माणसांच्या आयुष्यात. आणि सर्वात जास्त जर फरक कोणाच्या आयुष्यात पडला असेल तर आपल्या मिहिरच्या आयुष्यात. मिहिर खूप दुखावला गेला आहे. मिहिकाच्या या वागण्यामुळे मिहिरला खरंच खूप त्रास होत आहे आणि तुम्हा सगळ्यांनाही त्रास होत आहे आणि म्हणूनच खरं तर मला खूप वाईट वाटत आहे. मिहिका अशी वागेल या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. खरं तर आज मला मिहिकाला माझी बहीणच म्हणून घ्यायला लाज वाटत आहे. इंद्राताई मुक्ताला सावरत असतात. मुक्ता म्हणू लागते, खरंच मम्मी, तुम्ही सर्वजण मला समजून घेता, परंतु या समजूतदारपणाचाच मी कुठेतरी गैरफायदा घेतला असंच मला आज वाटत आहे. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होत आहे आणि म्हणूनच मला आज खरंच खूप वाईट वाटत आहे. तर इंद्राताई म्हणतात, अगं तू खुळी झाली आहेस का? अगं जे काही झालं त्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे. अगं खरं तर या सगळ्यामध्ये तुझ्या बहिणीची चूक आहे. आणि हो, तुला वाटत असेल की तुझी माणसं तुझ्यावर रागवली आहेत, त्यांना वाईट वाटेल, तर तसं कधीच होणार नाही. तर मुक्ता म्हणू लागते, खरंच माझी चूक झाली. मी बाकी काहीच करू शकत नाही. मी फक्त तुमची माफी मागू शकते. तर इंद्राताई म्हणतात, माफी मागायचीही गरज नाही, कारण तुझी माणसं आहेत, ती तुला समजून घेणार, ती तुला कधीही एकटं टाकणार नाही. आणि हो, आता तू जेवून घेऊन तर गेली होतीस आणि जेवून तर आलीच नसणार ना? तर मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. इंद्राताई म्हणतात, मी आता तुला गरम गरम जेवण वाढते आणि शांत जेवून घे आणि त्यानंतर जेवून झालं की जुईला घे. तुला लहान पोरं खूप आवडतात ना? तर मुक्ता म्हणते की हो. तर इंद्राताई म्हणतात, मग जुईला घे, तुला बरं वाटेल, तुझं मन शांत होईल. आणि काय तू ना माझ्यासारख्या मालिका सिरियल बघत नाहीस, परंतु मला समजत नाही तुला एवढं कसले विचार असतात ग डोक्यात? अगं असे विचार नको डोक्यात आणूस आणि सारखा विचार नको करूस. ह्या सारखा विचार करून तुला त्रास होईल. त्यामुळे स्वतःला सावध आणि जे काही घडून गेलं आहे ते विसरून जा. सतत त्या गोष्टीचा विचार नको करूस. इंद्राताई मुक्ताला म्हणतात, जा आता तोंड वगैरे धुवून ये, मी तुझ्यासाठी जेवण गरम करते. आणि मुक्ताही तिथून निघून जाते. इंद्राताईंना आणि स्वातीला मुक्ताची खूप काळजी वाटत असते. इंद्राताई म्हणू लागतात, पोर किती सुकून गेली आहे, सगळ्यांचा विचार करत असते. दुसरीकडे पाहायला मिळतं, मिहिका खूप रडत असते. मिहिकाला खूप वाईट वाटत असतं. तिला मुक्तासोबतचं बोलणं आठवतं, कारण मिहिकाने मुक्ताचा अपमान केलेला असतो. ते प्रत्येक शब्द मिहिकाला आठवत असतात आणि मिहिकाला वाईट वाटत असतं की आपण आपल्या ताईचा अपमान केला, तिला घालून पाडून बोललो, हे सगळं काही आठवत असतं. मिहिका रडत असते तर तिला मुक्ताचे शब्द आठवतात. मुक्ता म्हणालेली असते की मिहिका, तू माझी बहीण असूच शकत नाही, तुला तर आता मला माझी बहीण म्हणायलाही लाज वाटत आहे. मिहिका खूप रडत असते. तेवढ्यातच हर्षवर्धन सत्यमला घेऊन घरी आलेला असतो. आता हर्षवर्धन पाहतो तर मिहिका रडत असते. तर सत्यम हर्षवर्धनला म्हणतो, बघा तुमचं पाखरू रडत आहे. तर आता त्यावेळी हर्षवर्धन मिहिकाच्या बाजूला जाऊन बसतो आणि मिहिकाला म्हणतो, मिहू अगं तू का रडतेस? रडायला काय झालंय मिहू? तर मिहिका म्हणते, म्हणजे आता मी रडूही शकत नाही का? म्हणजे आता माझ्या रडण्यावरही तुमचाच कंट्रोल असणार का? तर हर्षवर्धन मिहिकाला म्हणतो, नाही मिहू, अगं मला कोणावरही कंट्रोल करायला आवडत नाही. आणि खरं सांगू का, तू रडताना छान दिसत नाही. त्यावेळी कशी माझ्या मागे पुढे करायचीस, जिजू जिजू करून फिरायचीस, तेव्हा किती क्यूट म्हणायचीस ग तू जिजू. परंतु खरं तर आता तुला जिजू म्हणता येणार नाही, परंतु काय तुझ्या त्या अदा होत्या.
आणि म्हणूनच तर मी तुझ्या प्रेमात पडलो. म्हणूनच प्लॅन करून मी तुला खेचून माझ्यापाशी आणलं. तेव्हाच ठरवलं होतं लग्न करावं तर तुझ्यासोबत. आता मेघाला सगळं काही आठवत असतं, तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता सत्यम हसू लागतो. आता मात्र मेघाला खूप राग येतो. मेघा उठते आणि म्हणू लागते, गप्प बसा, आणि तुम्ही इथे काय करताय? तर त्यानंतर मेघा हर्षवर्धनला विचारते की हा इथे काय करतोय? तर हर्षवर्धन म्हणू लागतो, अरे तो तर माझा मित्र आहे आणि आम्ही आता खूप छान अशी डील क्रॅक केली आहे ना, म्हणून म्हटलं की छोटीशी पार्टी करावी, ड्रिंक घ्यायची आहे, तू सुद्धा घेशील ना? तर आता मेघा म्हणते, ड्रिंक माय फूट. परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही व्यक्ती मला ह्या घरात चालणार नाही. तर त्यानंतर हर्षवर्धन मेघाला म्हणतो, मेघा हो ना आम्हाला जॉईंट. मेघा म्हणते, माय फूट, मी सांगितलं ना एकदा, आणि या माणसाला आता घराच्या बाहेर काढायचं. तर हर्षवर्धन म्हणतो, अगं परंतु तो माझा मित्र आहे. तर मेघा म्हणते, असेल मित्र, परंतु माझा नाही तुमचा. त्यामुळे मित्र असला किंवा आणखीन कोण असेल, परंतु बेडरूममध्ये काय करत आहे? मला इथे तो आलेला चालणार नाही. त्यामुळे आत्ताच याला घराबाहेर काढा. हर्षवर्धन मेघाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता मेघा हर्षवर्धनला म्हणते की माझ्या माणसांना तुम्ही त्रास दिलात ना, माझ्यापासून तोडलात ना, मग मी पण तुमच्या माणसांना आता सोडणार नाही. त्यामुळे तुमची माणसं माझ्या आजूबाजूलाही नको आहेत. आत्ताच्या आता या माणसाला बाहेर काढा. तर हर्षवर्धन म्हणतो, हो ठीक आहे. तर त्यानंतर हर्षवर्धन सत्यमला बाहेर जायला सांगतो, परंतु सत्यमला खूप राग आलेला असतो. आता सत्यम तिथून निघून गेल्यानंतर हर्षवर्धन मेघाला म्हणतो की गेला तो, आता तरी खुश आहेस ना? असं म्हणत हर्षवर्धन मेघाच्या जवळ जायला लागतो आणि हात पकडत असतो. तर मेघा रागानेच हर्षवर्धनकडे पाहते आणि म्हणू लागते, हात पकडायचा नाही, यापुढे मला टचही करायचं नाही. एकदाच सांगून ठेवते की हात लावायचा पुन्हा प्रयत्न करू नका. असं म्हणत मेघा हर्षवर्धनपासून दूर जाते आणि रागानेच तिथून निघून जाते. आता हर्षवर्धनला मेघाचा खूप राग आलेला असतो. मेघा हर्षवर्धनसोबत लग्न करते, परंतु हर्षवर्धनला आजूबाजूलाही फिरकू देत नसते आणि म्हणूनच हर्षवर्धनला खूप राग येत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सागर हा तयार होऊन बाहेर निघालेला असतो. तर मुक्ताही सागरला विचारते की सागर तुम्ही तयार होऊन बाहेर चालला आहात का? तर सागर म्हणतो की हो, मिहीरजवळ जात आहे, कारण त्याला आता माझी गरज आहे आणि आता जर मी नाही गेलो तर त्याला वाटेल की आपण एकटेच आहोत, परंतु मला त्याला असं एकटं टाकायचं नाहीये. तर मुक्ता म्हणते की हो, तुम्ही जे काही करत आहात ते योग्य आहे, परंतु मला काय वाटत आहे की तुम्ही मिहीरला इथेच घेऊन का येत नाही? तर सागर म्हणतो की हा विचार माझ्याही मनात आला होता, परंतु त्याला जर इथे आणलं तर तो सतत मेघाची आठवण काढत राहील आणि त्याला खूप वाईट वाटेल आणि म्हणूनच मी जाऊन भेटून येत आहे. तर मुक्ता म्हणते, हो, परंतु आपण इथे सर्वात जास्त माणसं आहोत आणि माणसांमध्ये राहिला तर तो लवकर सावरेल आणि म्हणूनच मला वाटत आहे की तुम्ही त्याला इथे घेऊन या. सागर म्हणतो की हो, तुमची काळजी मला कळत आहे, मी बघतो, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या पद्धतीने हँडल करतो. आता मात्र मुक्ताला संशय येतो. मुक्ता म्हणते, माझ्या पद्धतीने म्हणजे? तर त्यानंतर सागर म्हणतो, म्हणजे मुक्ता तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुक्ता म्हणते, काही नाही, परंतु तुम्ही दारू वगैरे तर पिणार नाही आहेत ना? तर सागर म्हणतो, नाही मुक्ता, असं तुम्ही का बोलताय? तर मुक्ता म्हणते, दारू पिऊही नका आणि मिहीरलाही पिऊ देऊ नका, आणि जर तो पित असेल तर त्याला थांबवा. तेवढ्यातच सागरला मिहीरचा फोन येतो. तर सागर म्हणू लागतो की हो मिहीर, मी निघतच आहे, अर्ध्या तासात पोहोचतो. असं म्हणत सागर निघालेला असतो. मुक्ताला मात्र मिहीरची खूप काळजी वाटत असते. आता सागर हा मिहीरच्या घरी आलेला असतो, परंतु सागरने मुक्ताचा शब्द काही पाळलेला नसतो. सागर हा मिहीरसोबत मिहीरच्या घरी ड्रिंक करत असतो. आता मिहीर हा मिहिकाचा फोटो पाहत खूप रडत असतो आणि सागरला म्हणू लागतो, दादूस, माझा विश्वासही बसत नाही की माझी मिहिका मला सोडून गेली आहे. अरे, माझं मिहिकावर खरंच खूप प्रेम होतं, माझ्या मिहिकावर माझा खूप जीव होता, परंतु आज माझी मिहिका माझ्यापासून दूर गेली आहे. आता हे ऐकून सागरलाही खूप वाईट वाटत असतं. सागर हा मिहीरला म्हणतो, मिहीर बस, आता हा विषय नको, एकदा हा विषय आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे ना, मग परत तो विषय नाही काढायचा. सागर हा मिहीरला सावरत असतो, परंतु मिहीरचा लक्ष फक्त मिहिकाच्या फोटोतच असतो आणि त्याला मिहिकाची खूप आठवण येत असते. मिहिकाच्या आठवणीमध्ये मिहीर अगदी झुरत असतो. आता सागर मिहीरच्या हातातील तो मोबाईल काढून घेतो आणि म्हणू लागतो, हा मोबाईल, या मोबाईलमुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे, आता या मोबाईलमध्ये फोटो डिलीट करायचे आणि आता बस झालं, आता रडत बसायचं नाही. आणि खरं तर मिहीर, देवाचे आभार मान, हे सगळं काही तुला आधीच कळालं, नाहीतर जर लग्नानंतर माहीत झालं असतं तर आपण काय केलं असतं, नाहीतर काय झालं असतं तुलाही माहीत आहे ना. माझी अवस्था बघ ना, माझी अवस्था काय झाली होती. तर त्यानंतर मिहीर म्हणतो, परंतु खरं तर मी तिच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता, खरंच या मुली बेकार असतात रे, आणि म्हणूनच तू सांगत होतास तेच खरं होतं. तर सागर म्हणतो, हे बघ मिहीर, मी तुला सांगितलं होतं की मुली विश्वासघात करतात, परंतु आता मला पटतंय की सर्वच मुली तशा नसतात. अरे, तुला कळतंय का? अरे, तुझ्या पण आयुष्यात एक चांगली मुलगी नक्कीच येईल, अगदी मुक्तासारखी, आणि मुक्तासारखी मुलगी तुझ्या आयुष्यात आल्यानंतर तुझं आयुष्य अगदी बदलून जाईल. तुला माहीत आहे ना मिहीर, मी सुद्धा असाच तुझ्यासारखा वेडा झालो होतो, परंतु जेव्हा मुक्ता माझ्या आयुष्यात आली तेव्हा मात्र माझं आयुष्य बदलून गेलं. त्यामुळे आता विचार करू नकोस, आणि हा तुझा दादूस तुझ्या आयुष्यात खूप छान मुलगी घेऊन येईल, त्यामुळे आता रडायचं नाही. तर त्यानंतर मिहीर म्हणतो, परंतु दादूस,
तर सागर म्हणतो नाही, आता रडायचं नाही, आता आपण आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, कोणासाठीही असं झुरत राहायचं नाही. असं म्हणत सागर आणि मिहीर ड्रिंक करतात. तर त्यानंतर मिहीर सागरला म्हणतो दादूस अजून. तर सागर म्हणतो नाही मिहीर आता बस, आज नाही. असं म्हणत तो ती ड्रिंकची बॉटल कपाटात ठेवतो आणि त्यानंतर मिहीरला म्हणतो मिहीर बस झालं, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं आणि आता आपल्या आयुष्याचा विचार करायचा. असं म्हणत मिहीरला सावरतो आणि तो मिहीरला जवळ घेत म्हणतो मिहीर आता मला हसून दाखव. तर मिहीर म्हणतो परंतु दादूस. तर सागर म्हणतो आता मला घरी जाऊन रडायचं आहे. तर मिहीर विचारतो का. तर सागर म्हणतो कारण तुझी वहिनी म्हणजेच तुझी बहीण म्हणाली होती की जाऊन ड्रिंक वगैरे करायची नाही आणि मिहीरलाही करायला द्यायची नाही. तर मिहीर म्हणतो परंतु आता. सागर म्हणतो चालतं, एकदा चालतं आणि तुझ्यासाठी केली आहे ना, तुझ्यासाठी काय पण. असं म्हणत सागर आता घरी येण्यासाठी निघालेला असतो. आता सागर तर घरी आलेला असतो, परंतु सागरचा पाय काही जमिनीवर लागत नसतो. सागर धडपडत असतो आणि धडपडतच घरी आलेला असतो. आता मुक्ता ही लाईट ऑन करते आणि सागरच्या समोर येऊन उभी राहते. आता मात्र सागर दचकतो आणि मुक्ताला विचारतो तुम्ही. तर मुक्ता ही सागरला म्हणते उशीर झाला यायला. तर सागर मुक्ताला म्हणतो की बोलत बसलो होतो मिहीरसोबत, तो खूप डाऊन आहे ना, मला डाऊन दिसत होता आणि म्हणूनच म्हटलं की त्याला आधार देण्यासाठी थांबावं, त्याला समजावत होतो. मुक्ता विचारते काय समजावलं. तर सागर म्हणतो की आयुष्यातील चढ उतार. तर मुक्ता ही सागरची उलटी परीक्षा घेत म्हणते किती. तर सागर म्हणतो 3 तास. 3 तास समजावत होतो. तर मुक्ता म्हणते मग कधी कळालं त्याला तुम्ही जे काही समजावत होता ते, आणि किती तासांनी कळालं. तर सागर म्हणतो ते मी त्याच्याजवळ 8:30 वाजता. तर मुक्ता म्हणते सागर किती प्यायलात. आता मात्र सागर घाबरतो आणि मुक्ताला विचारतो की तुम्हाला कोणी सांगितलं. तर मुक्ता ही सागरला म्हणते कोणी सांगायला कशाला हवं, मी तुमची बायको आहे सागर, आणि म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही किती प्यायलात. तुम्ही पिलात की नाही हे मी तुम्हाला विचारलंच नाही, डायरेक्टच तुम्हाला विचारलं की तुम्ही किती प्यायला आहात. आता सागरा मुक्ताला म्हणतो सॉरी, परंतु मिहीर डाऊन होता, त्याला एकटं वाटू नये आणि म्हणूनच मी त्याला कंपनी दिली. तर मुक्ता म्हणू लागते परंतु सागर मी तुम्हाला निघतानाच म्हणाले होते ना की तुम्हीही पिऊ नका आणि मिहीरलाही प्यायला देऊ नका, परंतु नाही, तुम्ही माझं काही ऐकलं नाही. आणि हे काय आहे सागर, आपण हे सगळं काही सोडलं होतं ना, मग पुन्हा 2 पाऊल मागे जायची काय गरज होती. तर सागर म्हणू लागतो सॉरी, परंतु मिहीर सॅड होता आणि म्हणूनच. तर मुक्ता म्हणते की हो, आज मिहीर सॅड होता, उद्या हॅप्पी असेल, मग तेव्हाही तुम्ही हेच करणार आहात का. उद्या एखादा अजून कोणीतरी मित्र येईल आणि आयुष्यामध्ये एखादं दुःख येईल, मग तुम्ही हेच करणार आहात का. म्हणजे या सगळ्याचं सोल्युशन एकच, दारू. तर त्यानंतर मुक्ता म्हणू लागते सागर आम्हालाही टेन्शन असतात, आम्हालाही बायकांना दुःख असतात, मग आम्ही काय करायचं सांगा ना, असंच जाऊन बसायचं का. अहो तुमच्यापेक्षा 5 पटीने आम्हालाही टेन्शन असतात सागर, मग मीही सेम असंच करते ना, मीही कुठेतरी जाऊन बसते, अशीच ड्रिंक करून येते आणि हळूच कोणाच्याही नकळतपणे दरवाजा उघडून आत येते, कोणालाही काही कळणार नाही. मग सर्वजण झोपलेले असतानाच मी घरात येते, चालेल ना तुम्हाला. मग मात्र तुम्ही सर्वजण म्हणाल की तोल गेला, संसार मोडला आणि संस्कारही नाहीत, हेच बोलणार आहात ना. परंतु आता तुम्हाला बोलून काय उपयोग आहे सागर, कारण आता मी जरी काही बोलले तरी तुम्हाला काही कळणारच नाहीये, जाऊन देत, त्यापेक्षा मी इथून निघतेच. असं म्हणत मुक्ता तिथून जात असते. तर सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला म्हणतो तुमच्यासाठी. तर मुक्ता म्हणते अर्थात तुम्ही असे वागाल आणि त्यानंतर गजरा घेऊन याल आणि तुम्हाला काय वाटलं माझा राग जाणार नाही जाणार. आता सागरा मुक्ताला म्हणतो की हो कसा जाणार, परंतु हा गजरा जर मी स्वतःच्या हाताने तुमच्या केसात माळला तर मात्र तुमचा राग नक्कीच जाणार आणि तुम्ही खुश होणार. असं म्हणत सागरा मुक्ताच्या केसात गजरा मारतो. तेव्हा मात्र मुक्ताच्या डोळ्यात अश्रू येतात. आता सागरा मुक्ताला म्हणतो बेसिकली घरात किंवा आपल्या आयुष्यात आजपर्यंत खूप वादळं आलीत आणि चालूच आहेत, परंतु ही वादळ येऊन गेली तरी मला खात्री आहे की आपली प्रेमाची एक झुळूक या सगळ्यांना ठीक करेल आणि आपलं नातं कायमच असंच राहणार आहे. तर मुक्ता ही सागरला म्हणते सागर उद्या उठल्यावर मला प्रॉमिस करा की तुम्ही दारू पिणार नाहीत. सागर म्हणतो की हो नक्कीच तुम्हाला प्रॉमिस करेन. तर त्यानंतर सागरा मुक्ताचा हात हातात घेतो आणि मुक्ताच्या हाताला किस करतो. तर मुक्ता ही प्रेमाने सागरकडे पाहू लागते. सागरच्या वागण्याचा मुक्ताला राग आलेला असतो, परंतु मुक्ताने सागरला समजून घेतलेलं असतं. मुक्ताला सागरचा अभिमानही वाटत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की ॲडव्होकेट सुळे हर्षवर्धनच्या घरी येतात आणि हर्षवर्धनला नोटीस देत म्हणतात की तुम्ही सावनी मॅडमना फसवलं आहे, त्यांनी जे काही प्रॉपर्टीचे पेपर बनवले होते त्या कागदांचा तुम्ही गैरवापर केला आहे आणि म्हणूनच तुमच्या प्रॉपर्टीतील अर्धा हिस्सा सावनी मॅडम यांना द्यावा लागणार आहे आणि ही त्यासाठीच नोटीस आहे. परंतु तुम्हाला जर पर्याय हवा असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत सेटलमेंटही करू शकता. आता हर्षवर्धन ॲडव्होकेट सुळे यांना म्हणतो परंतु सेटलमेंट करायचीच असेल तर मी त्यांच्यासोबत कशाला करू, तुमच्यासोबतही करू शकतो. तर ॲडव्होकेट सुळे विचारतात म्हणजे. तर हर्षवर्धन विचारतो की तुम्हाला सावनीने किती पैसे दिले आहेत. तर ते म्हणू लागतात की 5 लाख. तर आता हर्षवर्धन म्हणतो की मी 10 लाख देतो. तर ॲडव्होकेट सुळे म्हणतात काय चाललंय हे. तर आता हर्षवर्धन काही ऐकून न घेता म्हणतो 15 लाख.
तर त्यानंतर 20 लाख, 25 लाख. आता मात्र ॲडव्होकेट सुळे तयार होतात आणि हात पुढे करत म्हणू लागतात, डील करूया का मग, असं म्हणत हर्षवर्धनच्या डीलला ते तयार होतात आणि हर्षवर्धनशी हात मिळवणी करतात. तर त्यानंतर हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, परंतु आता तुम्ही असं करायचं आहे की सावनीला रिटर्न उत्तर द्यायचं आहे आणि त्यावर द्यायचं आहे की नो क्लेम, आणि त्यानंतर तिच्या सह्या घेऊन यायच्या आहेत की कोणत्याही माझ्या प्रॉपर्टीवर सावनीचा अधिकार राहणार नाही. तर आता ॲडव्होकेट सुळे तयार होतात. तर त्यानंतर ते पेपर त्या फाईलमध्ये ठेवतात. तेवढ्यातच हर्षवर्धन पैसे घेऊन येतो आणि ॲडव्होकेट सुळे यांच्या समोर ठेवत म्हणू लागतो की हे अर्धे पैसे आहेत, बाकीचे जे काही पैसे आहेत ते सगळे काम झाल्यावरच मिळतील. तर आता ॲडव्होकेट सुळे खूप खुश होतात. आता ते पैसे घेऊन ॲडव्होकेट सुळे तिथून निघून जातात. आता हर्षवर्धनने सावनीचा डाव तिथेच संपवलेला असतो आणि पैशांच्या जोरावर ॲडव्होकेट सुळे यांनाही विकत घेतलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सकाळ झालेली असते, परंतु सागरचं डोकं जड झालेलं असतं. सागरला डोकं जड वाटत असतं आणि म्हणूनच सागर हा मुक्ताला आवाज देऊ लागतो. परंतु त्याचवेळी मुक्ताही सागरच्या समोर लिंबू पाणी घेऊन येते आणि सागरला म्हणते, खूप दिवसांनी याची गरज भासली असेल ना, कारण खूप दिवसानंतरच तुम्ही ड्रिंक केली आणि म्हणूनच तुमचं डोकंही दुखत असेल. आता मात्र सागर शांत होतो आणि म्हणूनच मुक्ताही सागरला म्हणते, अजून जर आराम करायचा असेल तर आरामही करू शकता किंवा अजून ड्रिंक करायची असेल तर, असं म्हणत मुक्ताही बाजूला होते. तर सागर म्हणतो, म्हणजे तुम्ही अजूनही माझ्यावर नाराज आहात का? तर मुक्ता म्हणते, अरे वा, म्हणजे तुमच्या लक्षात आहे का? सागरा मुक्ताला म्हणतो की तुम्ही नाराज असाल आणि मी ते विसरेन का? असं कधीच होऊ शकत नाही. तुमची नाराजी मी कधीही विसरू शकत नाही. तर त्यानंतर मुक्ताही सागरला म्हणते की हो, मी तुमच्यावर चिडले होते, परंतु अत्यंत हुशारीने तुम्ही मला शांतही केलं. तर सागर म्हणतो, हो, म्हणजे मला जमलं का? आता मुक्ता म्हणते, जमलं तुम्हाला, परंतु तुम्हाला काय वाटलं मी हे सगळं काही विसरून जाईन का? तर सागर म्हणतो, पण प्लीज विसरून जा ना, यापुढे मी असं काहीही करणार नाही. तर मुक्ताही सागरला म्हणते, माझा हात सोडा. तर सागर म्हणतो, मग काय करू, दुसऱ्या कोणाचा पकडू का? मग कोणाला अडवू सांगा ना. मुक्ता म्हणते की कोणालाही अडवायची गरज नाही, परंतु तुम्ही असे उशिरापर्यंत उठाल आणि नंतर तुम्ही माझा हात पकडणार नाही, असं मी काही होऊ देणार नाही. तुम्ही आता एक काम करा, अगोदर ते ग्लासमध्ये लिंबू पाणी संपवा, असं म्हणत मुक्ता तिथून निघून जाते आणि मुक्ता सागरची खूप मनापासून काळजी घेत असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता सागरचा मोबाईल पाहते तर त्यामध्ये आदित्यचे 2 मिस कॉल असतात. आता मुक्ताला आदित्यची काळजी वाटते आणि म्हणूनच मुक्ता ही रिटर्न कॉल करते. आदित्य खूप घाबरून गेलेला असतो आणि म्हणू लागतो, पप्पा तुम्ही लगेच या, माझ्या मम्माची काय अवस्था झाली आहे बघा ना, पप्पा तुम्ही लगेच या आणि मला मदत करा, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. आता मुक्ता त्या लोकेशनवर पोहोचते. आता मात्र मुक्ताला धक्का बसतो, कारण सावनी ही कचरा पेटीजवळ पडलेली असते. आता मुक्ता ही आदित्यला म्हणू लागते, आदित्य बाळा, अरे मम्माला घरी घेऊन जाण्यासाठी मदत कर ना. तर आदित्य विचारतो, आम्ही कुठे जाणार आहोत? तर मुक्तामध्ये घरी जाणार आहोत. तर आदित्य म्हणू लागतो, परंतु मम्मा म्हणत होते की आम्हाला घरच नाहीये. तर मुक्ता म्हणते की तुला घरही आहे आणि तुझी फॅमिलीही आहे, असं म्हणत ती सावनीचा हात हातात पकडते. आता मात्र सावनीला भरून आलेलं असतं. आता मुक्ता सावनीला घरी घेऊन येईल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब